पुढची बातमी येते विरारमधनं। मुंबईतल्या विरारमध्ये रखडलेला नारिंगी उड्डाणपूल वाहतुकीसाठी अखेर सुरू करण्यात आलाय। मात्र या उड्डाणपुलावरनं भाजप आणि बवियामध्येच श्रेयवादाची लढाई रंगतेय। भाजप आमदार स्नेहा दुबे यांनी हा पूल केवळ भारतीय जनता पक्ष आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सरकारमुळेच झाला असल्याचं आपल्या भाषणातून जाहीर केलं। लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंच हा ब्रिज पूर्णत्वास आल्याचं म्हटलं गेलंय। तर पालकमंत्र्यांनी सर्वसमावेशक भूमिका घेत आजी माजी खासदार, आमदार, महापौर या सर्वांच्याच प्रयत्नांनी हा ब्रिज पूर्ण झाल्याचं म्हणत श्रेयवादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला। अजू पाटील साहेबांनी सांगितलं की गेल्या अनेक वर्षांपासून या ब्रिजचं काम रखडलेलं होतं आणि मला आनंद होतोय की महायुतीचं सरकार या राज्यामध्ये आल्यानंतर सन्माननीय देवेंद्र फडणवीस जी हे मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि आमचे पालकमंत्री सन्माननीय गणेश नाईक जी यांनी पालघरचा कारभार हातात घेतल्यानंतर या ब्रिजच्या कामाला गती मिळालेली आहे। केंद्र सरकारने देशामध्ये महायुतीचं सरकार आहे, आमच्या मोदीजींचं सरकार आहे आणि त्या केंद्र सरकारच्या निधीमधून, देवेंद्रजींच्या राज्य सरकारच्या निधीमधून या पुलाचं काम प्रलंबित असलेला जो नारंगी येथील रेल्वे क्रॉस करणारा ब्रिज पूर्वी फाटक होतं, आजच्या त्या ब्रिजचं उद्घाटन झालेलं आहे। यामध्ये सर्वांचेच प्रयत्न आहेत। माननीय माजी खासदार, आताचे खासदार, आताचे आमदार आणि सगळ्या PWDचे अधिकारी सर्वांच्या संमतीने, MMRDच्या संमतीने या शहरातले ब्रिजेस, या शहरातल्या असलेल्या ज्या समस्या त्या दूर करण्यासाठी आम्ही सगळेजण राजकारण बाजूला सोडून माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना जो 2047ला अभिप्रेत असलेला भारत आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली या राज्याची असणारी प्रगती तिचा निश्चितपणे जनतेला फायदा व्हावा यासाठी आम्ही सर्वजण राजकारण बाजूला समाजकारणाच्या मध्ये अतिशय गतीनं, सामर्थ्यानं, तेजानं आणि वेगानं पुढे चाललेलो आहोत।